नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ATS प्रज्ञाशोध इयत्ता चौथीच्या गणित विषयाची सिरीज चालू करत आहेत. स्वाध्यायाची सिरीज चालू करत आहेत. त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण आहे भौमितिक आकृत्या. भौमितिक आकृत्यामध्ये कोणाचे 3 प्रकार आहेत: काटकोन, लघुकोन, विशाल कोन. काटकोन ही जी आकृती आहे काटकोनाची आहे. काटकोन हा 90 अंशाचा असतो. हे पेज आहे. पेजचे हा जो आकार आहे हा काटकोनी आहे. या पट्टीचा हा जो कोन आहे तो काटकोन आहे. हा जो कोन आहे तो काटकोन आहे. परत आता समजा घड्याळात 9 वाजले आहेत, तर 9 वाजता कुठला कोन असतो? घड्याळात 9 वाजता कुठला कोन असतो? काटकोन तयार होतो. 2 काट्यामध्ये काटकोन तयार होतो. आता लघुकोन हा 90 पेक्षा जो लहान कोन असतो त्याला लघुकोन असे म्हणायचं. लघुकोन आता समजा हा हाताचा जो आकार आहे याच्यामध्ये कुठला कोन झाला? लघुकोन झाला. विशाल कोन ह्या काटकोनापेक्षा ज्या कोणाचे माप जास्त असते तो विशाल कोन असतो. म्हणजे 3 प्रकार कुठले कुठले? काटकोन, लघुकोन, विशाल कोन. आता यानंतर आपण पाहणार आहोत शिरोबिंदू. यानंतर पाहणार आहोत त्रिकोण हे भौमितिक आकृती पाहणार आहोत. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. हे जो 2 बाजू एकत्र आल्या याला बाजू म्हणायचं. आणि त्या 2 बाजू एकत्र आल्या की जो इथं बिंदू तयार होतो त्याला शिरोबिंदू म्हणायचं. या 2 बाजू एकत्र आल्या हा शिरोबिंदू. आपण याला नावे देऊयात. A, B, C. हा A शिरोबिंदू, हा B शिरोबिंदू, हा C शिरोबिंदू. याला 3 बाजू असतात. ही बाजू A, C एक बाजू झाली. A पासून ह्या शिरोबिंदू A पासून ह्या शिरोबिंदू B पर्यंत एक बाजू झाली. शिरोबिंदू C पासून B पर्यंत एक बाजू झाली. म्हणजे त्रिकोणाला किती बाजू झाल्या? 1, 2, 3. आणि त्रिकोणाला कोण किती? 3 कोण. इथे हा एक कोण, हा C कोण, हा B कोण. हे म्हणजे त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात, त्रिकोणाला 3 बाजू असतात आणि त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. यानंतरची भौमितिक आकृती बघणार आहोत वर्तुळ. हा वर्तुळाचा मध्यबिंदू झाला, त्यालाच वर्तुळ केंद्र असं म्हणतात. या केंद्रापासूनचे इकडचे इथपर्यंतचे वर्तुळापर्यंतचे अंतर सगळीकडे सेम असते. या वर्तुळातून जी रेष वर्तुळ केंद्रातून आपण नाव देऊया तर वर्तुळ केंद्र, त्याला ओ नाव देऊया. या वर्तुळ केंद्रातून जी रेष जाते त्रिकोणाच्या वर्तुळावर त्याला व्यास असे म्हणायचं. जे वर्तुळाच्या मध्यभागातून या वर्तुळ केंद्रातून जी रेष जाते त्याला काय म्हणायचं? व्यास असं म्हणायचं. आणि हे वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावर जी एक रेष जाते याला त्रिज्या म्हणायचं. त्रिज्या. आणि व्यास सोडला, आता व्यास किती काढता येऊ शकतात? इथून असं इकडे पण काढू शकतो. असं किती व्यास काढू शकतो. आणि व्यास सोडून वर्तुळावर 2 बिंदू जर जोडले कुठेही तर त्याला काय म्हणायचं? जीवा म्हणायचं. आपण कितीही जीवा काढू शकतो. आता बघा इथून इथं काढू शकतो, ही पण जीवाच झाली. इथून इथं काढू शकतो, ही पण जीवाच झाली. आपण तिसरी भौमितिक आकृती कुठली पाहिली? वर्तुळ. आता चौथी भौमितिक आकृती पाहणार आहोत चौरसाचे. आता सांगाय हे 2 बाजू एकत्र, ही बाजू चौरसाला किती बाजू आहे? ही एक बाजू, ही 2 बाजू, दुसरी बाजू, ही तिसरी, चौथी. म्हणजे चौरसाला किती बाजू झाल्या? 4 बाजू झाल्या.
हे 4 बाजू झाल्या, आपण नावं देऊया. आणि हे दोन बाजू जिथे एकत्र येतात तिथे जे बिंदू असतो त्याला शिरोबिंदू म्हणायचं. म्हणजे चौरसाला शिरोबिंदू किती झाले? 1 2 3 4. याला काय म्हणायचं? शिरोबिंदू. चौरसाला 4 शिरोबिंदू, 4 बाजू असतात आणि ह्या चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. याची जी लांबी आहे तीच याची असते, तीच याची असते, तीच म्हणजे जर चौरसाच्या बाजू समान लांबीच्या नसतील तर तो चौरस नसतो. जर बाजू समान, चारही बाजू समान असतील तरच तो चौरस असतो. आणि चौरसाचे हे जे कोण किती आहेत? हे 4 कोण आहेत. हे चारही कोण काटकोन असतात. चौरसाचे चारही कोण काटकोन म्हणजे किती? 90 अंशाचे असतात. म्हणजे काय आपण काय पाहिलं? चौरसाला 4 शिरोबिंदू असतात, 4 बाजू असतात, त्या बाजू समान लांबीचे असतात आणि चौरसाला 4 कोण असून ते चारही काटकोन असतात. नंतरची भौमितिक आकृती पाहणार आहोत आपण, आयत. तर आयताला आता सांगा मला बाजू किती असतात? 1 2 3 4. 4 बाजू असतात. आयताला किती बाजू असतात? 4 बाजू. चौरसाप्रमाणेच त्यालाही 4 बाजू असतात. आणि किती शिरोबिंदू? 4. 1 2 3 4. आपण नावे देऊया. A B C D. 4 त्याला 4 शिरोबिंदू असतात, 4 बाजू असतात. आणि त्याच्या चौरसाचा आणि याच्यामध्ये काय फरक असतो? ते आयताच्या जी बाजू असतात, समोरासमोरची बाजू समान लांबीची असतात. चौरसाचं काय पाहिलं आपण? चारही बाजू समान लांबीच्या असतात. पण आयतामध्ये काय असतं? समोरासमोरच्या बाजू फक्त समान लांबीच्या. आता ही जर 3 असेल तर ही पण 3. ही जर 5 असेल तर हे पण 5 लांबीचे असते. म्हणजे समोरासमोरची बाजू समान लांबीच्या असतात. अशा प्रकारे आज आपण भौमितिक आकृत्या पाहिल्या. पुढील व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय पाहूयात. स्वाध्याय क्रमांक 1 पाहूयात. गणिताचा स्वाध्याय क्रमांक 1 पाहूयात.